भातुकली तालुक्यातील खोलापूर इथं असलेल्या श्री कृपा इंडियन गॅस एजन्सीवर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। खोलापूर येथील श्री कृपा इंडियन गॅस एजन्सीवर घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। गॅस मिळत नसल्यानं अनेक नागरिकांना एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागत असून यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। दरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सांगत नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे। या पार्श्वभूमीवर भातुकली तालुका पुरवठा निरीक्षक मोनाली भोवरे यांनी एजन्सीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। एजन्सीचे संचालक सारंग देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 मार्चला कंपनीकडून 360 घरगुती सिलेंडर प्राप्त झाले होते आणि ते ग्राहकांना वितरित करण्यात आले। त्यानंतर 14 मार्चला गोडाऊनची पाहणी केली असता 382 घरगुती आणि 152 कमर्शियल सिलेंडर रिकाम्या अवस्थेत असल्याचं निदर्शनास आले। यावेळी IOCL कंपनीच्या सेल्स ऑफिसरशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही। सर 2-4 दिवसापासून त्रास होऊन राहिला आम्हाला। येऊन आलो वापस चाललो, आलीच नाही म्हणते गाडी। ऑनलाईन बुकिंग केलं आहे सर, पण ते सिलेंडरच नाही म्हणते, येऊनच नाही राहिली गाडी, तर मग ते कुठून देतील आम्हाला? सर काय सिलेंडर शिवाय कसं होणार? काय चार बनवू शकतो? सिलेंडरच आहे की नाही आता सध्या? आश्वासन बा गाडी आल्यावर देतो तुम्हाला। आज खोलापूर येथील श्री कृपा इंडियन गॅस एजन्सी इथे भेट दिली असता इथे जे मालक आहे सारंग देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या गोडाऊनची तपासणी केली, तेव्हा आपण इथे बघताय की आज इथे सिलेंडर तर दिसतात आहे, परंतु हे पूर्ण सिलेंडर रिकामी अवस्थेत आहे। त्यांना विचारणे केले असता त्यांनी आम्हाला असे सांगितले की दिनांक 11/3/2026 रोजी इथे 360 सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला होता, परंतु तेवढे सगळे सिलेंडर त्यांचे ग्राहकांना वितरित केलेले असून आज रोजी त्यांच्याकडे ग्राहकांना वितरित करण्याकरिता एकही सिलेंडर उपलब्ध असल्याचे दिसून आले नाही। इथे घरगुती सिलेंडर 382 रिकामे आणि कमर्शियल सिलेंडर हे 152 असे सिलेंडर इथे या परिस्थितीत आज या घडीला आहेत, परंतु सगळे खाली आहेत। त्यामुळे नागरिकांचा थोडा रोष इथे दिसतो आहे व त्याबाबत आपण यांची IOCL कंपनी यांचे सेल्स ऑफिसर यांना कॉल करण्याचा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काही कारणास्तव त्यांनी कॉल रिसीव्ह केलेला नसल्यामुळे माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती यांच्याशी संपर्क केला असून त्याबाबत यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे। दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चर्चा करून IOCL कंपनीशी संपर्क साधण्यात आला असून लवकरच गॅसचा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे।